आपण आता सांगितलं की जेनझी बरोबर आपण नेहमीच संवाद साधत असता, परंतु कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनानंतर आता जंतर मंतरवर आरक्षण हटाव आंदोलन सुरू झालेलं आहे. ते पण जेनझीच आहेत, त्यांच्याबरोबर संवाद साधणार का? नाही तर त्यांच्याशी संवाद आहे, त्यांच्याशी संवाद साधू आपण, परंतु आरक्षण हे कुणालाही काढता येणार नाही. एससी एसटीचं आरक्षण हे जातीच्या आधारावर मिळालेलं आहे. जोपर्यंत जातीवाद संपत नाही तोपर्यंत ते आरक्षण चालू राहिलं पाहिजे. आणि 10 वर्षाच्या अट जी आहे ती शिक्षणाच्या आणि नोकऱ्याच्या रिझर्वेशनवर नाही. तो 10 वर्षाची अट आहे ते पॉलिटिकल आरक्षण जे आहे, लोकसभेच्या आणि विधानसभेच्या जागांचं जे आरक्षण आहे त्याच्यासाठी 10 वर्षाची मुदत असते. आणि कुठलंही सरकार आलं तरी 10 वर्षानंतर त्या ठिकाणी पार्लमेंटमध्ये बिल येतं आणि त्याला सगळे खासदार मान्यता देतात आणि पुन्हा त्याचा कायदा बनतो. त्यामुळं हे जे आरक्षण आहे हे आरक्षण हटाव अशा पद्धतीची मागणी आहे. ही मागणी घटना विरोधी आहे. आणि आता सगळ्यांना आरक्षण मिळतंय, एससीला मिळतंय, एसटीला मिळतंय, ओबीसीला मिळतंय आणि ब्राह्मण मराठ्यांना आरक्षण मिळतंय. म्हणजे जे ईडब्ल्यूचं आरक्षण आहे हे आरक्षण सगळ्यांना मिळतंय. आणि मी कदाचित तुम्हाला पहिल्या कधी आकडेवारी सांगितली असेल, मला माहीत नाही, पण एससी एसटी ओबीसीचं पॉप्युलेशन 77% आहे. म्हणजे 77% आहे की आता या सेन्सस कळेल. पण कालेलकर कमिशननी 52% ओबीसी असतील किंवा असावेत असा अंदाज त्यांचा अभ्यासाचा आहे. आणि त्यानंतर एससी पॉप्युलेशन 25% आहे. तरी 52% प्लस 25% झाले तर 77%. 77% ज्यांची लोकसंख्या आहे त्यांना आरक्षण मिळतंय 15, 7.5 आणि 27. 49% आरक्षण मिळतंय. आणि ज्यांचं पॉप्युलेशन 23% राहिलेलं आहे, 23-25% असेल तर त्यांना सध्या 50.5% जागा मिळतातच. जनरलच्या जागा ज्या आहे त्या जनरलच्या जागा त्यांचं पॉप्युलेशन 23% आहे. म्हणजे ते अंदाजे फक्त ओबीसीचं नक्की किती आहे ते आता सेन्ससनंतर कळेल. पण ते 52% म्हणावं, 50 असेल, 51 असेल, 49 असेल, किती असेल. म्हणून मला असं वाटतं की जनरल कॅटेगरीच्या लोकांना जास्त जागा मिळत आहेत. 50.5% जागा त्यांना मिळत आहे. तरी आमची नाराजी नाही. आमचं म्हणणं असं आहे की जातीवाद संपवा, आम्ही आरक्षण सोडायला तयार आहे आणि मग जातीच्या पॉप्युलेशन प्रमाणे आरक्षण द्या अशी आमची मागणी आहे.